दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी कोरेगाव भीमा पेरणे फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक 31/12/2024 ते दिनांक 1/1/2025 दरम्यान रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातील आणि परराज्यातील नागरिक अनुयायी मोठ्या प्रमाणात सामील होतात। त्यामुळे पुणे अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, त्याचप्रमाणे वाहतूक सुरळीत राहावी याकरता महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायद्यान्वये सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसंदर्भात आणि पार्किंगबाबत आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। ते म्हणाले, पुणे शहरातून नगर रोडने खराडी बायपास, वाघोली, लोणीकन, थेऊर फाटा, तुळापूर फाटा, भीमा कोरेगाव, पेरणेगाव, भीमा नदी ब्रिज, पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद राहील। मरकळ नदी ब्रिज, तुळापूर फाटा पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे। वाघोली केसनंद फाटा, केसनंद गाव, मगर वस्ती, खंडोबाचा माळ, लोणीकन, थेऊर फाटापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील। सोलापूर रोड थेऊर फाटा, थेऊर गाव, कोलवडी, केसनंदगाव, मगर वस्ती, खंडोबाचा माळ, लोणीकन, थेऊर फाटा येथे सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद राहील। इंद्रायणी नदीवरील आळंदी तुळापूर रोडवरील मरकळ ब्रिज हा पूल जड वाहनांना हाईट बॅरियरमुळे बंद करण्यात आला असल्याने या ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल। अनुयायांच्या बस, टेम्पो आणि तत्सम वाहनांनी पूर्वी चाकण शिक्रापूर मार्गाचा वापर करावा। विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली आणि वाघोली लोहगाव मार्ग विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दिनांक 31/12/2024 ते दिनांक 1/1/2025 दरम्यान बंद करण्यात येत आहे। मरकळ ते तुळापूर फाटा नगर रोड या दरम्यानच्या रोडवर अनुयायांसाठी उपलब्ध असणारी पार्किंग क्षमता भरल्यानंतर नियंत्रण कक्ष, वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड यांनी मरकळ बाजूने येणाऱ्या अनुयायांची वाहने उर्से टोल नाका, चाकण या ठिकाणाहून चाकण शिक्रापूर रोडने शिक्रापूरकडे मार्गस्थ करावीत। याबाबत नियंत्रण कक्ष, वाहतूक विभाग पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण हे योग्य समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करतील। मरकळ नदी पुलावर हाईट बॅरियर लावल्याने बस, टेम्पो आणि इतर तत्सम वाहने यांना मरकळ नदी पुलाच्या पुढे प्रवेश बंद राहील। अशा वाहनांनी पूर्वी चाकण ते शिक्रापूर मार्गाचा वापर करून मार्गस्थ व्हावे। पुणे शहरामध्ये दिनांक 31/12/2024 ते 1/1/2025 या दरम्यान सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना काही ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे। सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून इच्छित स्थळी जावे। तसेच संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिनांक 31/12/2024 ते दिनांक 1/1/2025 दरम्यान सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना अंतर्गत वाहतुकीकरता सर्व रस्त्यांवर प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले। DFMDs हे मोठ्या प्रमाणात या बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेली आहे। 50चे वर टावर्स आणि पोलीस मदत केंद्र लावण्यात आलेली आहे। विशेष करून यामध्ये मिसिंग मुले, मिसिंग व्यक्ती तसेच कोणत्याही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा इतर चोरीची घटना घडणार नाही यासाठी विशेष पथक क्राईम ब्रांच आणि डिटेक्शन ब्रांच लावण्यात आलेली आहे। वॉच टावर्सवर बायनॅक्युलर्स, कॅमेराज तसेच वायरलेस सेट्स लावण्यात आलेली आहेत। त्या भागात 31 तारीखला संध्याकाळीपासून 1 तारीखपर्यंत बंदोबस्त संपेल। 1 तारीखला पूर्ण दिवस त्या भागात ड्राय डे घोषित करण्यात आलेली आहे। एकंदरीत प्रशासनाचे सर्व विभाग सोबत वेगवेगळे समन्वय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्व विभाग आवश्यक उपाययोजना यासाठी करत आहे। पोलीस दलांकडून पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे। एकंदरीत ही सर्व बंदोबस्त शांततेत पार पडेल याची मला पूर्ण विश्वास आहे। कोणत्या मार्गाने नगरवरून येणारे, मराठवाड्यावरून येणारे ट्रॅफिक कोणते मार्गाने येतील, कुठे थांबतील, कुठून त्यांना बसेस मिळेल, त्याचप्रमाणे नाशिकवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, मुंबईवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, अशा वेगवेगळे भागातून येणारे वाहनांसाठी डिटेल नियोजन करण्यात आलेली आहे। साइन बोर्ड्स लावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून अनुयायीला त्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही।
या व्यतिरिक्त 31 डिसेंबर रोजी रात्री होणाऱ्या नववर्ष स्वागतानिमित्त पुणे शहर आणि परिसरात जनजीवन सुरळीत राहावे याकरता कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत या संदर्भात देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली. 31 डिसेंबर चे न्यू इयरचे बंदोबस्ताबद्दल पण आवश्यक नियोजन करण्यात आलेली आहे. एकूण 17 स्पॉट शहराचे आहे. वेगवेगळे भागात जे गर्दीचे ठिकाण 31 तारीखला रात्री असते त्या सर्व गर्दीचे ठिकाण योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे. एकूण स्पेशल 23 ड्रंक अँड ड्रायव्हिंग पॉइंट्स आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे आणि अत्यंत इंटेन्सिव्ह रीत्याने ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्यात येईल. जे काही अप्रॉक्सिमेटली शहरात 40 ठिकाणी वेगवेगळी ठिकाणी इव्हेंट्सची आयोजनाबद्दलची अर्ज माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्यांना योग्य नियमाचे अधीन राहून त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोणताही प्रकारचे व्हायलेशन हॉटेल्स आणि पब्स कडून होऊ नये यासाठी त्यांना सूचना पण देण्यात आलेली आहे. वेळ जे 5 वाजेपर्यंत आहे त्याचे पालन त्याचबरोबर जुवेनाईल्सला अल्कोहोल सर्व न करणे किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह तिथून निघणारा ते ड्रंक अँड ड्राईव्ह नाही करतील त्याबद्दल सूचना. कोणताही आपत्तीजनक वस्तूचे वापर जसे ड्रग्स इत्यादीचे वापर होणार नाही यासाठी त्यांना योग्य सूचना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत पब्स आणि त्या परिसरात डिसिप्लिन मेंटेन करायसाठी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. कोणताही प्रकारची एबेरेशन यामध्ये पब्सकडून होईल तर अत्यंत सक्तीने कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात येईल. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती असतील 2-4 दिवसापूर्वी एका पबने 3 वाजेपर्यंत आम्ही पब चालवत आहे अशा प्रकारचे ॲडव्हर्टिजमेंट त्यांनी केली होती आणि तशामुळे ते खरं तर ग्राहकांना दिशाभूल करणारी आहे आणि जर चालवत असतील तर ते कायद्याच्या विरुद्ध आहे आणि ते जर फक्त ग्राहकांना प्रलोभित करायसाठी करत असतील तर ते जे गेस्ट आहेत त्याचे चिटिंगचे प्रकार आहेत. अशा प्रकारची घटना समोर आल्यानंतर अत्यंत कडक कारवाई त्या बारवर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत ज्या मॉलमध्ये ते बार आहे त्या मॉल मालकांना पण आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे की त्यांच्याकडे जर 1:30 वाजेपर्यंत परवानगी आहे तर त्यांचे टेनेंट कसे अशा प्रकारचे करत होते आणि त्यांचे CCTVs का बंद करण्यात आली होती अशा प्रकारचे अत्यंत बारकाईने पोलीस या प्रकरण हँडल करत आहे. पब्स आणि बार्स किंवा इतर कोणताही लायसन्स होल्डर्स जे नियमाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही अशी प्रकारची योग्य आणि कडक सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.